दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एक प्रसिद्ध डॉक्टर होते, डॉक्टर रॉय, आणि ते एका कॉन्फरन्ससाठी एका मोठ्या शहरामध्ये विमानाने निघाले होते. डॉक्टर रॉय हे प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट होते आणि त्यांचा खूप नावलौकिक होता. आणि ते जात असताना मध्येच त्यांचं विमान बिघडलं आणि ते कुठल्या तरी त्यांचं शहर येण्यापूर्वीच कुठल्या तरी लहान विमानतळावर त्यांना उतरावं लागलं. शेवटी तिकडून त्यांनी एक गाडी केली आणि ते निघाले. रस्ता जंगलाचा होता, रात्र होत होती, परंतु मध्येच वादळ आणि पाऊस खूप सुरू झाला आणि ड्रायव्हरला समोरचं काही दिसेनासं झालं. शेवटी त्यांना एक लहानसं घर दिसलं. त्या ठिकाणी त्यांनी आपली गाडी वळवली. त्या ठिकाणी एक बाईने दरवाजा उघडला, त्यांना आत घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना बसवलं, त्यांना चहा दिला आणि त्या ठिकाणी एक लहानशी मुलगी झोपली होती. डॉक्टर रॉय यांनी विचारलं, ही कोण आहे? त्यांनी सांगितलं, ही माझी मुलगी आहे आणि हिला हार्टचा त्रास आहे. आणि बऱ्याच जणांकडे उपचार झाले, पण ते उपचार काही त्याचा काय फायदा झाला नाही. आणि काही मोठ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की डॉक्टर रॉय नावाचे एक व्यक्ती आहे, ते ह्या शहरामध्ये येणार आहेत. त्यांनी जर ऑपरेशन हिचं केलं तर ही मुलगी माझी बरी होऊ शकते, परंतु मी खूप गरीब आहे आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाही. डॉक्टर रॉय तिला म्हणाले, तो डॉक्टर मीच आहे आणि मी तुला उद्या सकाळी आपण वादळ संपू द्या आणि मग आपण शहरामध्ये जाऊया. दुसऱ्या दिवशी डॉक्टर रॉय त्या बाईला, त्या मुलीला आपल्या गाडीमध्ये घेऊन शहरामध्ये गेले. त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन यशस्वी झालं आणि मग डॉक्टर रॉय तिला म्हणाले की कशा प्रकारे आज तू ह्या मुलीसाठी आहे, समजा मी आलो नसतो तर काय झालं असतं. ती बाई डॉक्टर रॉयला म्हणाली की मी रोज रात्री माझ्या देवाची प्रार्थना करीत होते. मी रोज रात्री देवाला विनवणी करत होते की माझ्या मुलीसाठी तू काहीतरी कर, आणि बघा आज त्यांनी तुम्हाला माझ्या मुलीसाठी पाठवलं. डॉक्टर रॉय विचार करू लागले की माझं विमान बिघडणं, मी मोटारीने प्रवास करणं, मध्ये वादळ येणं, पाऊस येणं आणि मी बरोबर ह्या बाईच्याच घरी येणं, ही सर्व काही देवाची योजना होती. आणि देवाने ह्या बाईला माझ्यातर्फे किंवा माझ्याकडून ह्या बाईची मदत केलेली आहे. त्या दिवसापासून डॉक्टर रॉय यांनी गरिबांची सेवा करण्यासाठी सुरुवात केली. देव आपल्या लोकांची कुठल्याही प्रकारे आणि कुठल्याही रीतीने मदत करतो आणि कोणातर्फेही ती आपल्याला मदत पुरवतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 145 आणि 18 वचन, साम 145 and verse 18. जे कोणी त्याचा धावा करतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.